मला सर खूप त्रास आहे इथं. आपल्या गंगाबाईला मी जॉब करते. 10-11 वर्षापासून मी तिथं जॉब करत आहे वाटबाईची ड्युटी म्हणून. तर हे जे कंपनी आली सर तेव्हापासून तर ह्या लोकांनी खूपच अति करून टाकला. त्याच्या आधी पण त्रास होता पण तेवढा नव्हता. पैशाच्या लेवादेवा तर सुरुवातीपासूनच आहे तिथं. पण आता जास्त झाला आहे. आधी 500-1000 रुपयेच होता. पण आता ड्युटी बदलवायला 20-20, 30-30 हजार रुपये घेत आहेत. जसं गार्दा आहे त्याला वाटबाईमध्ये जायचं आहे तो 20,000 रुपये देऊन वाटबाईमध्ये जात आहे. मग एलआर ओटी मध्ये जायचं आहे त्याचे वेगळे ते घेतात. कारण की तिथं पैशाच्या लेवादेवा होत आहे एलआर आणि ओटी मध्ये म्हणून. तर आम्ही सर पैसे नाही दिला तर आम्हाला ते फिरवतात आणि म्हणतात की जर पैसे नाही दिले तर तुम्हाला आम्ही कामावरनं काढून घेऊ. आमची तब्येत वगैरे खराब राहिली तरी आमच्या ड्युट्या लावतील, आम्हाला सुट्ट्या नाही देतील. आणि काही वर्करांना सर सुट्ट्या देतात, बरोबर त्यांच्या प्रेझेंटच्या लागतात. त्यांचे जे सुपरवायझर आहेत 8 ते वेळेवर येत नाही, काही नाही तरी त्यांच्या हजेऱ्या लागतील. काही सुपरवायझर आहेत जे रेग्युलर येतात आणि काही सुपरवायझर आहेत ते फक्त येतात, चेहरा दाखवतात आणि निघून जातात, दिवसभर राहत पण नाही. याची तक्रार सर आम्ही कोणाकडे केली नाही. पण आम्ही कंपनीवाल्यांना कितीदा बोलले, भालाधरे सर आणि कोटांगले सरांना. ते आम्हाला डायरेक्ट म्हणतात की जे धीरज मावत बोलेल तोच आम्ही करणार, त्याच्या अगेन आम्ही जाऊ शकत नाही. तर मला असं तर माझी मागणी हेच आहे सर की ठेकेदारी पद्धत बंद झाल्या पाहिजे आणि जे हे बसले आहेत ठेकेदार यांना काढून दुसऱ्याकडे टाकल्या पाहिजे. आणि कंपनीचे जे अधिकारी आहेत त्यांनी आपले चांगले माणसं पाठवून इथं 4-5 10 किंवा 5-6 जेही काही आहे त्यांना पाठवून त्यांच्या हाती सगळा कारोबार दिला पाहिजे. आपला केटीएस आणि गंगाबाई हे पूर्ण जीएमसीचे वर्कर एकाच जागी जाऊन रजिस्टरावर साईन केल्या पाहिजे आणि थंब मशीन आल्या पाहिजे. आणि पगाराचा इश्यू आहे जो आम्हाला फक्त 14 आणि 15,000 टाकत आहेत. आम्हाला माहित आहे की एवढीच पगार नाही आमची. आणि पीएफ वगैरे येते ते पण बरोबर सांगत नाही सर. आम्ही यांना विचारायला जावा तर चिडून धावतात. ईएसआयचे माझ्या कडून ईएसआयचे 3 वेळा कागद मागितले. मला अनमॅरिड दाखवत आहेत हे लोक. मी विचारली त्यांना तर म्हणतात की आम्ही बरोबर करू, पण 3 वेळा मी कागद देऊनही त्यांनी बरोबर केला नाहीये. कंपनीवाल्यांकडे जावा आम्ही तर ते आमच्यावर म्हणजे चांगल्यानं बोलणं नाही, काही नाही. त्यांची भाषा वेगळीच राहते, चिडून धावणं. आणि काहीही विचारलं तर डायरेक्ट म्हणतात की तुम्ही धीरज मावतचे वर्कर आहात त्यांच्याकडे जा, आम्ही काही नाही सांगू शकत. तर मला असं वाटते सर की आम्ही कंपनीचे वर्कर नाही आहो, आम्ही धीरज महावतचे वर्कर आहो. आणि तो पण म्हणते की मी 28 सालापासून इथं राज करतो, मी आपला राजपाट कसा सोडू. आणि पैशाच्या लेवादेवा तर तिथं खूप होत आहे, तो बंद व्हावा. आणि तिथले वर्कर जे आरोप लावतात वर्करावर तो बंद व्हावा. 1 महिना संपला की दुसऱ्याच महिन्यात त्यांनी अमितकडे एक नवीन रजिस्टर दिला आणि त्याचे 125 वर्कर काही त्याच्याकडे दिला. आणि इकडे कंपनी प्रतिनिधी बसून आमचे जे लोक आहेत 80 लोक किंवा 100 लोक असतील त्यांचीही वेगळी सही घेतात. काय मागणी काय? मागणी अशी आहे की जे ठेकेदार प्रथा आहे, जे अगोदरपासून ठेकेदार लोक आहे ते बंद व्हायला पाहिजे. कारण ते खूप त्रास देतात महिलांना. तिथं धीरज महावत पैशाच्या लेनदेन करून गंगाबाईला महिलांना त्रास देतो, काही महिलांना देतो, सर्वच महिलांना. पण काही महिलांचे स्टेटमेंट आहे की आम्हाला भैयापासून काही त्रास नाही आहे, पण त्याच महिला आम्हाला सांगतात की आम्हाला हा असा त्रास देतो म्हणून. त्याच्यातून काही 10-12 महिला आमच्याकडे जोडलेल्या आहे, त्यांना माहिती आहे तो काय काय त्रास देतो. इकडे अमित हटके त्रास देत होता. आता आमच्याने त्याच्या काही लेनदेन आहे नाही सध्याच्या स्थितीत, पण ठेकेदार पद्धती नाही पाहिजे. कारण कंपनी आली आहे, कंपनीच्या लोकांनी सांभाळा. पगारचा इश्यू असा आहे की आमचा पगार आम्हाला असं वाटतं की जास्ती असेल, 25-30च्या जवळपास. आम्हाला ते फक्त 15,000 देतात. त्यांनी सांगावा किंवा आमचा पगार वाढवून द्यावा. कंपनी टाकतो आमच्या अकाउंटला, मेसेज येतो स्मार्ट सर्व्हिसेसचा.